नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मज हृदय सद्गुरु जेणे तारजो हा संसार करू, म्हणून विशेषात त्या धरू विवेकावरी. आता कोणता अभंग आहे नेमकं? भोगावरी मी घातला पाषाण. तो घ्यायचा ना? नाही ते झालं. झाला का? हा. मग काय नाही, मग सोपं मग पान संपेली काय. का हो येथे काळाला माड तुम्हापाशी नाड करावया, का हो विचाराचे पडिले साकडे, काय ऐशे कोडी उपजले, का हो उपजेना देव्याशी भेटी, काय द्वैत पोटी धरले देवा, पाप फार केव्हा झालाशी दुर्बळ, मागिले ते बळ नाही आता, काय झाले देणे निघाले दिवाळी, की बांधलाशी बळी ऋणे पाहिजे, का म्हणे कार्याशी केली गोवी, तुझी माझी ठेवी निवडून या. जगद्गुरु तुकोबराय पांडुरंगाला म्हणतात तेव्हा आपल्या भक्तीमध्ये अडथळा कशामुळे आला? काळा अडथळ्याला काळ म्हणतात. का हो येथे काळाला मार्तमापाशी नाड करावया. आमच्या दोघांमध्ये म्हणजे विस्मरण देवाचं थोडक्यात नाही का सोप्या भाषेत. देवाची आठवण नाही राहिली, देवाचा विसर पडला नामस्मरणाचा, म्हणजे अडथळा आहे. इतर कोणता अडथळा आहे? भजनाचा अडथळा, कीर्तनाचा अडथळा, विक्षेप. अहो देवा, आम्हाला भेट देण्याविषयी तुम्हाला विचाराचे मोठे संकट का पडले? अशी कोणती अडचण उत्पन्न झाली? आणि मग दर्शन देण्याकरता नेमकं काय अडचण आली? काय प्रतिबंध आला? का दर्शन देत नाही? अहो देवा, मला भेट द्यावी तुमच्या अंतःकरणात का येत नाही? आमच्याविषयी तुम्ही मनात द्वैत का धरलेत? याला विरहानुराग म्हणायचं. म्हणायचं विरहानुराग. पडिले दूरदेशी मज आठव मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवाशी, दीन तैसी रजनी झाली ओ माये, अवस्था लावून गेला अजून का नये, गरुडवाना गंभीरा ये गा दातारा, बापर खुमा देवीवर श्री विठ्ठला, दीन तैसी रजनी झाली ओ माये. अवस्था लावून गेला, आता का दर्शन देईन? भगवंताचा विरह होतोय माऊलीला. तसा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अशी काय अडचण, काय आमचे पाप फार आहे म्हणून तू आम्हाला भेट देत नाहीस का? किंवा शक्ती झालाय तुमच्या पूर्वी समज, आणि भगवंताच्या दर्शनाला आडवं पाप ते. पण म्हणतो ना, येते का मग देवाला जायचे ते म्हणते काय सवड नाही, आमचं काहीतरी पाप आडवं येते नाही का. कोणी म्हणतो पुण्य कमी पडतंय. खरं आहे ना ते. मग साध्या सत्कर्माला जर पाप आडवं येतं तर देवाच्या दर्शनाला आडवं येईल नाही तर काय. ते चिंतनाला जर बसलं तर मन लागत नाही का, पाप आडवं येत. पुण्य कमी, पुण्य जर असलं आणि पुण्य नामस्मरणाशिवाय होत नाही, जास्त आडवायचं. एकामेकाशी त्याचा संबंध आहे. पुण्य नामस्मरणानं होतंय आणि ते पाप पुण्य करून देत नाही. पाप पुण्याचं गिऱ्हाईक जातं ना. पुण्य केल्यावर मग पापाचं गिऱ्हाईक जातं ना. आपलं गिऱ्हाईक कोण जाऊन देईन? मग दुकानदार म्हणतो उधार घेऊन जाय, पण माय कोणाच नाही का. म्हणून हे पापाचे गिऱ्हाईक आहे ते सोडित नाही आपलं गिऱ्हाईक. काय आमचे पाप फार आहे नाही का. पाप
गेल्याशिवाय संत भेटत नाही, पाप गेल्याशिवाय देव भेटत नाही. हा पाप गेल्याशिवाय नामस्मरणही घडत नाही. पाप ताप सैन्य जाय उठाउठी झाली या भेटी हरिदासाची. अहो देवा, तुम्हाला देणे झाल्या कारणाने तुमची दिवाळी निघाली अशा काही झाली काय? किंवा सावकाराने मोठ्या बळजबरीने ऋणा करता तुम्हाला बांधले काय? म्हणजे दर्शनाबद्दल सगळा अभंग येतो. हा दिवाळी निघाल्यानंतर जसं गाठ घेत नाही तसं झालं काय बा तुम्हाला? तुकाराम महाराजांचा अरे अशी गुंती का केली? तुझा माझा हक्काचा प्रकार निवडून ठेव. आता जगद्गुरु तुकोबारायांचं आणि देवाचं नातं जवळच आहे. जेव्हा पाहिजे तेव्हा तुकोबारायांना दर्शन आहे. सेवा तेवढी आहे नाही का, अधिकार तेवढा आहे. काय देय घालू करवती करमरी टाकूया भीतरी अग्नी माझी. काय शिववन शीत उष्णतान साहू की मोहन धरुणी पैसे. काय लावू अंगी भस्म उधळण हिंडू देश कोण खुंटचारी. काय त्याजू अन्न करून उपवास काय करू ना जीवित्वाचा. तुका म्हणे काय करावं पवायसा दे भाव पांडुरंगा. म्हणजे आता जगद्गुरु तुकोबारायांना दर्शनाबद्दल फारच तळमळ लागली नाही का. तशी तळमळ होती माशीची काय मी उद्धार पावे काय कृपा करील नारायण. पण अगोदर दर्शन बऱ्याच वेळा झालेलं आहे ना. जसं काही ठिकाणमध्ये का नाही अरे जगद येते दी भेटी एक वेळा आहे दर्शन झालं का परत व्हावं वाटतंय. ते काय बात एकदा झालं मग त्याची इच्छाच होती परत जसं नामस्मरण जितकं घ्यावं तेवढा आनंद वाटतो. जेवढं तसंच आहे देवाचं सगुण दर्शनाचा आनंद काही वेगळाच आहे ना. साधी आपल्याला प्रिय व्यक्ती भेटली तरी आनंद होतोय. आपल्या प्रेमाची व्यक्ती परत भेटा वाटते ना. आता देव भेटीबद्दल आनंद काय मग, म्हणजे ज्याच्याबद्दल प्रेम नाही तो भेटावं नाही वाटत. असं आहे. मग मी आपला देह करवतीने कापून घेऊ का म्हणले, का एखाद्या शस्त्रांना तोडून घेऊ, अग्नीत टाकू म्हणजे पा भगवंताच्या दर्शनाकरता शरीराचं काही नाही त्यांना. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरणांना सोडी सर्व तान तुझी पंढरीनाथा. काय भगवंताच्या दर्शनाकरता भगवंताच्या सेवेकरता जटायूनं आपलं सर्वस्व अर्पण करून टाकलं ना. काय भक्ती आहे जटायूची. तशी तुकोबाराय म्हणतात आपलं देहाची त्यांना हे नाही ना. सगळ्यात प्रेम तर आपलं देवावर आहे. सगळ्यात जास्त प्रेम अगोदर कपडेवर. इस्त्रीचे कपडे असले तर आपण जरा झटकून बसतो. जर पडले आणि चांगलं लागलं तर मग त्या कपड्याचं काही वाटत नाही, तेच कपडे बांधितो मग हाताला नाही का. डॉक्टर म्हणले आता अवघड झालं म्हणले आता. किती शरीरावर प्रेम आहे नाही का. फार प्रेम ते भावावर. आणि ते जगद्गुरु तुकोबा द्यायला तयार आहे. जटायूचं आणि रावणाचं काय युद्ध झालं. त्याला खोटं बोलून फसवून मारलं, नाही तर जटायूची शक्ती जास्त होती. त्याला फार हे केलं होतं, चुचीना पंखाना घाया करून टाकलं होतं. रावणाचं काहीच चालं ना. त्याला वाटलं आता सरळ सरळ काय आठवत नाही हा. त्यानं विचारलं तुझं मरण काय ते. तुला रामाची शपथ म्हणलं मग खरं सांगावं लागलं ना. एक तर वैष्णव
त्याच्यात रामाची शपथ म्हणले, मग सांगितलं खरं. हा म्हणला तो मरण काय ते. आता तो रावण खोटाच, त्याला काय. हा. त्याच्यामुळे तर राक्षस म्हणजे काय, जो खोटं बोलतो त्याच्याकडे आसुरी संपत्ती आहे, नाही का. राक्षस आणि भक्त याच्यात काय फरक, गुणात फरक आहे फक्त. गुण येते. काही माणसं सज्जन असतात आणि काही माणसं राक्षस असतात. त्यांना सांगितलं, आता रामाची शपथ म्हणले तो म्हणे माझ्या पंखात आहे. यानं काय जवळ आला आणि तलवारीनं पंख छाटले ना मग. यानं बी त्याच्यावाला विचारलं रावणाला, तो मरण काय तर म्हणे माझ्या अंगठ्यामध्ये, यानं अंगठा फोडला, पण त्यानं खोटं सांगितलं होतं ना. हे भगवंताचं नामस्मरण करतोय, श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम. मग भगवान परमात्मा चालले असताना त्यांना दिसलं की का जटायू भगवंताचं नामस्मरण करतोय. देव म्हणले होते तुला देऊ का पुढं नवीन शरीर, नाही म्हणले. आता तुझं दर्शन झालं ना, आता काय काम राहिलं म्हणले. देह जावो अथवा राहू, पांडुरंगी दृढ भाव, चरणना सोडी सरतान तुझी पंढरी राथा. वदनी तुझे मंगल नाम. आता माझ्या मुखामध्ये तुझं नामस्मरण आहे. आणि तू प्रत्यक्ष उभा आहे ना, तुझं दर्शन आहे. आता काय शरीर सोडायला अडचण आहे मला. हृदय अखंडित प्रेम आहे. नाही म्हणजे मला आता भगवंताचं नामस्मरण करत करत देह सोडायचं. असे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देह कर्मतीनं कापून घेऊ, शस्त्राने तोडून घेऊ, का एखाद्या अग्नीत टाकू, का वनामध्ये जाऊ, शीत उष्ण तहान याचे ताप सहन करू, अगर मौन घेऊन बसू, हे सगळे हट्ट देवाच्या दर्शना करताय ना. का सर्व अंगाला भस्म लावू, कोणत्या दिशेला हिंडू, अगर चारी खुंट फिरू. जसं पोराला जर एखादी गोष्ट नाही दिली ते लोळत आहे, काय रडत काय धिंगाणा काय करतय ना, तसं जगद्गुरु तुकोबाराय मी आता करू काय नेमकं. उपाशी राहून अन्न टाकू, त्याग करू, आपल्या जीवाचा नाश करून टाकू. तर महाराज म्हणतात, पांडुरंगा तुझ्या भेटी करता कोणता उपाय करावा याविषयी तुम्हाला ज्ञान दे. थोडक्यात जगद्गुरु तुकोबारायांना सगुण दर्शन पाहिजे, सगुण. निर्गुणाचं तर ज्ञान झालेलं आहे त्यांना, त्याचा विषय नाही, पण सगुण पाहिजे त्यांना, प्रत्यक्ष दर्शन पाहिजे, सगुण. दंभे कीर्ती पोट भरे मानी जन, सोहित कारण नव्हे काही, अंतरती तुझे पाय मद धरी, धरिता ये थोरी जाणीवेची, पिंडाच्या पाळणे धावती विकार, आहो दावेदार मज माझी. कैसा करू घात आपुला आपण, करुणी गुमान लोकला, तुका म्हणे मज जावी तो सोळा, देखे पाय डोळा तुझे देवा. दंभाने परमार्थ केल्याने पोट भरते, कीर्ती व जगात मान मिळतो, पण सहित नाही होत. दंभ म्हणजे काय, दंभ शब्दाचा अर्थ जे नाही ते दाखवायचं, नाही का. त्याचा आव आणायचा, थोडं भक्तीचं सोंग करायचं, नाही का. जी आपली ओरिजिनल स्थिती ती नाही दाखवायची, थोडं वाढव. त्याला दंभ म्हणलंय ना. दांभिक, दंभ दुरी ठेवा, हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, असं म्हणलंय. तुम्हाला जर हित व्हावं असलं तर दंभ दूर ठेवा, म्हणजे खोटं बाजूला ठेवा. महाराजांच प्रमाणे हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, पुढचं नाही आठवत.
पण त्यांचं ते प्रमाणित. हा. याचा अर्थ देवाला दंभ आवडत नाही. दांभिक भक्ती करणारे तर उत आलाय व आता. आता तर काय विचारायचं, आता न बोललेलं सगळ्यात चांगलं नाही का. न बोललेलं उत्तम. दंभाने परमार्थ केल्याने पोट भरतं. पोट चांगलं भरतं बाकी. पोट भारी भरतं. मग पैशाला नाही का, लोकांना फसवता येतं, देवाला नाही फसवता येत फक्त. नाही का? लोकांना फसवायचं येतं. लोक तर उलट बेगड्याला जास्त फसवते नाही का. लोकांना बेगडी परमार्थ लय आवडतो. लोकेशाना वरपंग का म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा भावशुद्ध. समाजाला आवडतो ना पण वरपंग. ते लोक बरोबर फायदा घेते समाजाचा. त्याला काय लागत खुश करायला तरी. जे तिथं काय त्याचं थोडं वर्णन केलं ना, तो मग काय उघडतो किती काय. स्तुतीला आवडते ना जीवाला. जेवढ्या लोकांनी देत स्तुती म्हणल्यावर तो काय 10,000-5,000 विचार करतो मग नाही का. म्हणजे संसार चांगला चालतो महाराज म्हणतात. सत्याची रिझलिटी म्हणलंय ना. दंभाने परमार्थ केल्याने पोट भरते, कीर्ती होते, जगात मान मिळतो. परंतु यामध्ये आपले स्वहिताचे काही कार्य होत नाही. पण देव अंतरला ना. देव अंतरे ते पाप म्हणलंय. मग काय झालं आयुष्यभर कुठं करून लोकांनी मोठे म्हणलं, कीर्ती झाली, पैसा कमावला भरपूर, पण सोयीच नाही झालं ना. मी मोठा जाणताय अशा जाणीवेच्या थोरीवाचा अभिमान घेतल्याने तुझ्या चरणाचा वियोग झाला. आणि अभिमान आला का तो माती झालीच त्याच्यावाली, कोणी असो मग. तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू पर्वता समान भार द्यावा. देव जवळच घेत नाही. जवळ घेत नाही म्हणजे त्याला ते आपल्या जी कृपा आहे ती देत नाही. त्याला समाधान नसतं, त्याला शांती नसते. पहा ना तुम्ही, ती समाधानी असते का. त्यांचा चेहरा सांगतो ना. चंचल असते, चंचल अस्थिर असतात ते. विषयीच्या चित्तात आहे ना. ज्याच्या चित्तात देवाला तोच शांत होऊ शकतो, अन्यथा नाही ना. आता शांतीचे वर्म वेगळे, त्यागात शांती म्हणलंय ना. आणि यांच्या बापाला शांती भेटेल का मग. यांची शांतीची कवा गाठ होईल. नाही. ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे मग शांतीचा अंकुर फुटे म्हणले. ज्ञानाची गाठ पडली पाहिजे ना. दांभिकाला कायचं ज्ञान. मी मोठा जाणताय अशा जाणीवेच्या थोरीवाचा अभिमान घेतल्याने तुझ्या चरणाचा वियोग होतो. भगवंताचं स्वरूपाचं दर्शन नाही होत. देहाचे पालन पोषण केल्याने देहातील काम क्रोध विकार फार धाव घेतात. पहा किती मोठी धोकी. दांभिक भक्तीला विकार लय त्रास देतात ना. मग सगळं त्याच्याकरता चालू आहे ना. सगळं संसार होतो तो संसार. किती मोठा केला ना, परमार्थ नाही होत. वर्मच लय अवघड आहे, काय सांगायचं. आणि मग लोकेश जाहिरात त्यांची जास्त असते ना. अमकं हे केलं, तमकं हे केलं, असं केलं, या भागात असं केलं. अरे त्याचा परमार्थाचा काय संबंध आहे. परमार्थाचा संबंध म्हणजे भगवंताचं चिंतन. तो चिंतनानं अज्ञान जाणं, पाप जाणं आणि दिव्य आनंद प्राप्त होणं याचा संबंध आहे देवाशी. तिकडे पाच सत्कर्मात लय लांब आहे ते पुण्यकर्मात मोडत नाही का. शुद्ध परमार्थात नाही. शुद्ध परमार्थामध्ये पाय ठेवणं म्हणजे निर्वासन होणं. ज्याचा परमार्थात पाय पडला तो निर्वासन होत असतो. त्याच्या वासना हळूहळू क्षीण होत असतात.
आणि हे एक याचं पालन पोषण केल्यावर ते विकार आणखी वाढतात. हा. विकार म्हणले त्यांना. विकार काम क्रोध लोभ शूनी पाहिजे लागले वाढा. शूनी कुत्रे हा. तडा 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 तोडीच्या आतमध्ये नेऊन लोकांची पर्वा व लज्जा धरून मी आपला घात करून घेऊ. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझे पाय मी डोळ्याने पाहिजे असं सोळा दाखव. ते दांभिक लोकांना महाराजांनी जागेवर आणण्याकरता काय पोटासाठी संत झाले कलित बहुत नाही का. काय पोट पाणी व्यवस्थित चकाचक चाललं तर काय देवाचं घेणं नाही त्यांना, कायच घेणं नाही का. धी गजेने त्याचा स्वामी हे नवर मरण ते बरे भले मग ऐका जे देवा ऐसे आहे नीत काय ते उचित सांभाळावे. देशोदेशी धाक दयाच्या उत्तरे तयाचे कुत्रे परी भले. तुका म्हणे हे का सुचले उत्तर जाणून अंतर ओळखावे. ज्याचा धनी वाईट आहे त्याच्या जगण्याला धिक्कार असो, असे जगण्यापेक्षा मरण बरे. धनी म्हणजे भगवंत, तो मालक आहे ना. असं जगण्यापेक्षा मरण बरं नाही का. आणि जीवाना सगळं प्रेम केलंय संसारावर नाही का. देव काय पुरता लागतो संसारी वस्तू मिळायला. नाव टाकतो मग नाही का. देवा अमकीची कृपा तमकीची कृपा, त्यांना हीच कृपा मोठी वाटते नाही का. देवा अशा तऱ्हेची नीती आहे म्हणून योग्य असेल त्याचा तुम्ही सांभाळ करावा. जे मला काय त्यातलं कळत नाही म्हणले. योग्य जे असेल ते तुम्ही हे करा. ज्याच्या शब्दाचा दाहक दरारा देशात देशांतरामध्ये त्याचे कुत्रे होणे फार बरे पा. आणि धाक दरारा फक्त देवाचा आहे ना. आला शीतळ शांतीचा वारा त्याने सुख झाले या शरीरा. विठला पातकांचा थारा कळी काळाशी धाक दरारा. नरहरी रामा गोविंदा वासुदेव. मग अशा भगवंताचं कुत्र झालं तरीच परवडून म्हणले. संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वान येते. संत दारीचा कुत्रा झालो काही ठिकाणी म्हणले महाराजांनी, नाथ महाराजांनी. संत दारीचा कुत्रा झालो म्हणले ते परवडलं. एवढंच काहीतरी होण्यापेक्षा आहे ना संसाराचं तास होऊन काय होतं नाही का. कारण महाराज म्हणतात, पांडुरंगा अशा तऱ्हेचे कठोर उत्तर मला का सुचले हे माझे अंतःकरण जाणतो. आता अंतःकरणामध्ये ईश्वर प्राप्तीची तळमळ आहे, बाकीच्या गोष्टी गौणी. प्रधान इच्छा आहे भगवंत दर्शन. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळो वेळा व्हावा पांडुरंग. आणि दुसरे मज नाही ना आता म्हणले. मला भगवत दर्शनाशिवाय काही नाही लागत म्हणजे बाकीचं. म्हणजे तळमळ आहे अंतःकरणात. बाकीची तळमळ असली ते देतो ना देव. त्याच्या दुकानात सगळाच माल आहे, तुम्ही काही मागा. तुम्ही म्हणले संसाराच्या गोष्टी दिलं ते तर लय सोपं आहे उलट नाही का. त्याला तर गिऱ्हाईक जास्त आहे ना. ते तर मग स्वस्त आहे मग. तुम्ही जर म्हणले मला वैराग्य दे देवा, भक्ती दे. विवेकानंद नाही का मग सुरुवातीला फारच गांजेल होते ना. वडील गेले, वडील मोठ्या
कोर्टात वकील होते त्याच्यामुळं लय सगळं भारी चालू होतं. वारल्यामुळं मग एकदम संसाराचं राड गाडगं फिरलं उलट हा आणि मग सगळी जबाबदारी आली. मग त्यांना फारच त्रास झाला काही काळ. ज्यावेळेस रामकृष्ण परमहंसांकडे गेले ते म्हणले तुम्ही मग आईला का सांगत नाही बुवा, हा एवढं हे चाललंय, काही थोडं सोयीवर परपंच चालावा असा, काहीतरी पैसा पाणी नाही का. हा ते म्हणले मग काय आज आई प्रसन्न नाही म्हणले, जाय आई पुढे जाऊन माग तुला काय मागायचं ते. सहज बोलून नाही तो उपदेश करून साया शिकवित. गेले विवेकानंद जगदंबा माते समोर उभे राहिले आणि भगवंताचं रूप पाहिल्यानंतर आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाची लासावले मन लागली शिकुडी ते जीवे नाही का म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आळी. किती का वेळ उभे राहिले की विसरूनच गेले ना सगळ्याला, विसरले सगळे. आणि बराच वेळा नद्यावर आल्यानंतर आले, अरे मागितलं का म्हणले आता काय मागणार नाही का. संसाराच्या गोष्टी मागणं हे सामान्याचं काम असतं आपल्यासारखेच नाही का. तुकाराम महाराजांना पांडुरंगा अशा तऱ्हेचे कठोर उत्तर मला कास असले माझे अंतःकरण तुम्ही समजा. आता गाऊ तुझं ओविया मंगळी करू गदारोळी हरिकथा हुशी निवारिता अमुचे सकळ भय तळमळ पाप पुण्य. देवा आता तुम्हाला मंगल ओव्याने गाऊ आणि मोठ्या हट्टासाने हरिकथा करू, कारण देवाला आवडत आहे कीर्तन. ओव्या म्हणजे ते काय असे दुसऱ्या ओव्या नाही काही. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. आता ते 100 चरणाचे अभंग आहे महाराजांची ते ओव्याचे. हरिकथा हरिकथा कीर्तन प्रवचन भजन. अहो एकामेकामध्ये भगवंताचा विषय चालला तरी हरिकथाच आहे ना. भगवंताचा विषय, नामाचा विषय, माझी आत्मचर्चा, विषद उदंड गाती. अरे मी ते तर सापडन म्हणले जेच नाम घोष बरवा करीती माझा कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध. निखळ बर का. सोपं आहे तसं. त्याला विषय नारायण तर जरा नाही का. विषय नारायण झाला का विषय दुसरा आवडत नाही असं उलट खेळेन. जवळ संसार आवडतो तर परमार्थ येत नाही तोंडात. लगेच विषय निघतो काहीतरी गप्पा राजकारण म्हणा अमकं म्हणा तमकं म्हणा. मग ते असं आहे त्याचं काही सांगायचं त्याचा कटाळा येत नाही. मग ते किती वेळ उपणलं ते काय आता मनग्याच उपणायचे म्हणले काय अडचणच नाही ना. महाराज म्हणले देवा विना काही बोलणेची नाही. का म्हणे वाचा वाहिली अनंता बोलायचं आता काम नाही. करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. संतांचं वर्णन करू आणि ना भगवंताचं वर्णन करू. त्यातली त्यात एकादशीच्या दिवशी कीर्तन नाही का. एकादशीच्या दिवशी काय कवाय ना कानावर पडलं तर मग पर्व काय आहे ना. 15 दिवसा माझी एक एकादशी. थोडं उपवास थोडं काही कवाय ना भगवंताचं सर्व. आता गाऊ तुझं ओविया मंगळी करू गदारोळी हरिकथा. गदारोळ नाही का. कीर्तनात काय मोठमोठ्याना भजन टाळ्या
नाचत आहे, कोण गात आहे. गाऊ नाचो विठो तुझा करू अनुवाद. तिकडे पाहावे तिकडे सर्वमय गोविंद. आनंद रे विठोबा झाला माझे मनी. देखिले लोचने विटे सहित पाऊले. नाम गाऊ नामदेव नाम विठोबा लावाव. हे देवा तुम्हाला मंगल ओव्यांनी गाऊ, मोठ्या अट्टहासाने हरिकथा करू. कारण आमच्यावर येणारे जे काही संकट प्रसंग ते निवारण करणारा तू आहेस. स्तुती जन देवाची. कारण त्याची स्तुती केली का मग तो आपले संकट निवारण करतो ना. हा. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायण जगत व्यापका जनार्दना आनंद घना विनाशा. त्याची स्तुती स्तवन आहे. भगवंताचं स्तवनच असतं अभंगामध्ये. संतांचं स्तवन, संतांचं वर्णन, गुणवर्णन. त्यानं काय होईल, भगवंत प्रसन्न कशानं होतो, कीर्तनानं. प्रसन्न झाल्यावर मग तो भक्ताचं सगळं सांभाळतो ना. मग संकट निवारी पांडुरंग. निर्वाणी गोविंदासे मागे पुढे काहीच साकडे पडो निधी. कधी विषय नारायण झाल्यावर भक्ताशी जाना दे देही उदास गेले आशापासनेवर. कारण भय तळमळ पापुनी सर्व तू निवारण करणार आहे बाबा. पैसा भेटून भय जात नाही. तळमळ जाते का पैशानं? तळमळ नाही ना. वाढत उलट. त्याला असं वाटतं आता काय करून काय नको. ते बसू न देत नाही, बोलू देत नाही. ज्याच्याकडे काही पैसे नसले तर 1 लाख रुपये असं द्या ठेवायला दिवसा. त्याला असं वाटतं काय करून काय नको, आता नेमकं काय करू बुवा. नाही काही तर मग रात्री परत बी वाटत कुत्रे भुकायला लागल्यावर. तळमळ तळमळ पण देवाय वाटत नाही, कोणी मागाय आलं तर त्याला द्यावा वाटत नाही. आणि पाप पुण्याचा निवारण करणार होता भगवंताचे, नाही का. त्याला असं वाटतं ना आपली तळमळ जावी. शांत भीती निर्भय अभयम संशुद्धी ज्ञान विज्ञान योग दैवी संपत्ती प्राप्त व्हावं लागतील त्याला. मग या पैशाने नाही जाते. भगवंताच्या चिंतनाना भीती जाती मग, नाही का. भीती जाती. निरपेक्ष पाहिजे जरा, निरपेक्ष शांत. भोगिले ते भोग लावू तुझ्या अंगी आलिप्त या जगी होणे राव. तुका म्हणे आम्ही लाडकी लेकरे न राहू अंतरे पायावी. आता जगद्गुरु खबर आहे लाडकीची. लाडकी लेक मी संताची हो, लाडकी लेक मी संताची, नाही का. जगद्गुरु तुकोबर आहे म्हणला. आजपर्यंत जेवढे काय भोग भोगले आहे ते सर्व हरीचे भोगतो आहे. अशा समजुतीने ते भोग तुझ्याकडे लावून या जगतामध्ये आम्ही अलिप्त होऊन राहू. अलिप्त कमळ जैसे खेळामध्ये कमळ जसं राहतं तसं. जर लाडकं मुलगा असलं तर ते आईला सोडून राहतं का? नाही. छोटं शिवाय लाडकं आहे. लहान तर आहेच पण आईचं लाडकं आहे. लई नवसानं झालं ते राहीन का तसं? नाही. लाडके भक्त देवाला सोडून राहतील का मग? नाही. नाही ना. त्यांना हातात खेळायला काही दिलं तरी ते पोरं राहतील नाही आईशिवाय. आपल्या सारख्याला काहीतरी दिलं का ते लागलं नादी तिकडं, नाही का. कोण कायच्या नादी लागत होतं, कोण कायच्या नादी लागत होतं, कोण कायच्या नादी लागत, नाही का. असा खेळ आपला. आपल्याला काय दिलंय म्हणजे वस्तू खेळायलाच दिलंय, आपल्याला नादीच लावलंय ना. काय समजून राहिलं तर काय अडचण नाही. पोरं नाही का मग भूक लागली का ते दिलं खेळायला लात मारून चालले जेवायला. मोडला खेळ.
हा? आपण जर खेळाप्रमाणे प्रपंच मानावं महाराज म्हणले नाही का, हा. काय साधूचं बोलणं असतं सहज. खेळाप्रमाणे संसार मानावा म्हणले, प्रपंच मानावा. हा? आता एवढं एक जरी वाक्य आपल्या अनुभवात आलं तर आपण सुटलोच ना मग. हा. वाक्य किती साधं आहे. गोंदवलेकर महाराज म्हणले खेळाप्रमाणे प्रपंच मानावा. अहो किरकोळ गोष्टी आपण आडतो. काय साधू बोलतो. थोडक्यात अभंगाचा अर्थ असा आहे, आपण जर भगवंताचं भजन केलं, स्तुती केली, कीर्तन केली, नामस्मरण केलं तर भगवंत आपलं सगळं करतो नाही का. किती नाही आज त्याचा पांडुरंग दास. आणि मग आणखी कृपा, पुढची कृपा, चित्तातली तळमळ नष्ट होती, शांत होतं चित्त, भीती नष्ट होती, सगळीच भीती नष्ट होती. पाप पुण्य जळून जातं आणि पाप पुण्य गेलं का संपला खेळ. आज का आतापर्यंत जेवढे भोग भोगले आहेत सगळे तुझ्या चरणाशी अर्पण. आणि महाराज म्हणले आता आम्ही तुझे लाडके बाबा, आता आम्ही तुला सोडून काय राहणार नाही. आता तू काय आमचा अवेअर करू नको. लाडकं मुलगा राहू शकत नाही आई सोडून. लाडकं म्हणजे प्रेम. हो पाहू दारा दुर्योधनाला म्हणले तुला काय लागत भाऊ. हा? बोल तुला काय लागत. नारायणी सेना लागती का नारायण लागत बोल. मी काही शस्त्र धरणार नाही म्हणले. देव सोडूनच मागितलं ना त्यानं. मग अर्जुनाला म्हणले तुला पा बाबा काय मागायचं. एका बाजूला नारायण आहे, एका बाजूला नारायणी सेना आहे. आता तो क्षेत्रात होता ना, त्याला माहिती होतं हे परपंच घेऊन काय करायचं नाही का. सगळ्याचा मालक आहे. म्हणजे असं आहे, काय मागावं काय नाही याला विवेक लागतो, वैराग्य लागतं. तो प्रेम फक्त समजायचा नाही का. आणि आपण देवाच्या आवडीचं व्हायचं, काय व्हायचं तरी. आणि देवाच्या आवडते कधी हो मग ती प्राणापुरती आवडती निवृत्ती. जे भक्त चरित्रात प्रशंसित, ते संतांचं चरित्र सांगतात, ऐकतात, गातात. देव म्हणले मला ते प्राणापेक्षा आवडतात. झालो का नाही देवाची लाडकी आपण. झालो ना. बिन भांडवली धंदा. इतकं सोपं आहे बरं का. वर्माना गेलं तर पोट भरणं लय अवघड आहे. लय अवकाळ होते पोट भरायला. लय सोपी, फक्त वर्माना केली तर बरं का. नाही तर मग भक्ती ते कठीण 16 वर्षी पोळी. सोम जर आणलं भक्तीचं, दंभ जर केला तर मग ती पार इतकी अवघड आहे का मग लय अवघड. 16 वर्षी पोळी. मग एकादशी होती आज. एकादशीचं काहीतरी आपलं थोडी सेवा घडावी. बराच मोठा गॅप गेला आपला, 10-15 दिवस बंद राहिला. मग ती सुटपुटच लागायची ना. ते जास्तच जरा अंतर आपला पडला नाही तसा. तेव्हा चालूच कुठं ना कुठं. आता काही मंडळींना थोडा विरोध आपल्यामुळं झाला तो नाही का. पुंडलिकावरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. तुकाराम 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 तुकाराम.